समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर आहेत। या आंदोलनाला राज्यभरात जोर मिळत असून आरोग्य विभागातील सेवांवर मोठा परिणाम झाला आहे। शासनाने 14 मार्च 2024 रोजी 10 वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता। तसेच 2025 मधील राज्यपालांच्या अभिभाषणातही याबाबत घोषणा झाली होती। मात्र निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीरथ उराडे यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला। संपाचा फटका ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बसला असून रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे। शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आमच्या मागण्या अशा आहेत की आज आम्हाला 17-18 वर्ष नोकरीला झालेले आहे। आजही आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की आमचं समायोजन करा, आम्हाला कायम करा। तसंच बाकीच्या मागण्या अशा आहेत की अपघात विमा मिळाला पाहिजे आणि आमचं जर ड्युटीवर असताना जर काही आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर 50 लाखाचा निधी आम्हाला मिळण्यात यावा, यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। आम्ही मागील 19 ऑगस्ट पासून संपावर आहोत। आम्ही सगळे NHM चे अधिकारी व कर्मचारी आहोत आणि मागील 20 वर्षापासून आम्ही कंत्राटी सेवा शासनाची करीत आहोत। मागील 14 मार्च 2024 ला आम्हाला समायोजन करण्यासाठी राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी GR पारित झालेला आहे, परंतु आज 16-17 महिने होऊनही आम्हाला समायोजित केल्या गेलं नाही। वेतनवाढ दिल्या गेली नाही, समान काम समान वेतन दिल्या गेलं नाही। त्यासाठी आम्ही परत 19 ऑगस्ट 2025 पासून आमच्या रास्त मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे मागील 7 दिवसापासून बेमुदत आंदोलन करीत आहोत। आणि आंदोलनकर्त्याच्या मागण्या आहेत की आम्हाला समायोजित करा, GR ची अंमलबजावणी करा। 14 मार्च 2024च्या GR ची अंमलबजावणी व्हावी। त्याचप्रमाणे समान काम समान वेतन हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लागू व्हावे, बदली धोरण लागू व्हावे, अपघाती विमा मिळावा। त्याचप्रमाणे कार्यावर असताना मृत्यू झाल्यास 50 लाख निधी मिळावा, अशा रास्त मागण्या घेऊन आम्ही NHM अधिकारी व कर्मचारी एकत्रित समिती ही सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे। आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही, संप मागे घेणार नाही।